घ्या पटा 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 घासून. काय म्हणते त्याला ते काउंटर का काय म्हणते ते काउंटर म्हणते तर काउंटर ग हो, हो. कॅम्प्युटर कॅम्प्युटरचं काउंटर असते ते काउंटर माय बापानं साथ घातलं नाही तुम्हाला हा कामधंद्याला लावून बरबादी केली तुझी माय बापानं. माझं काय मी गडी आहे राजा बोलत लहान माझं कुठं काय राहिले. तुझं काय तुला सुटतंय शिक्षण नाही काय नाही कुठलं काय आता म्हणायचं म्हणल्यावर येतं का ते कॅम्प्युटर म्हणाय म्हण बरं. नाही ना काय नाही ना एवढं काय त्याच्यावर बंद आहे येईल तसं म्हणायचं नाही का बाबा. स्टार झालीच की एवढी माहिती आणि नाव येत नाही तुला कॅम्प्युटरचे ह्याचे म्हणायला. हे कॅम्प्युटर असं म्हणावं लागतं कॅम्प्युटर पीटर नाही कॉम्प्युटर. बर 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 चांगली गोष्ट आहे बघा. तुम्हाला येत आहे ना बास दिसा मला नाही येते का तुला दिसतं मला झालं तसलं झालं. माझा नवरा पटापटा बोलन मग तुम्हाला सांगन मग माणसानं काहीतरी पद्धतीनं बोलावं. नाही तुम्हाला तसंच बोलावं लागतंय ना. तुम्हाला चांगलं बोलून नाही जमत. माझ्या भोवतीच लय पिंगा फिरवीतीस ग. हा कोणा गावती फिरवावं त्या असल्या गोष्टी पशी फिरवी जा की. आता ते सुन काय म्हणते सांगावं तिला. काय म्हणते तिला घासायला लावलंय आम्हाला म्हणलं पटापटा घास. मला म्हणलं आता लेख आहे भांडे घासतो. 12वी शिकलेली सुन आहे तिला विचारावं काय म्हणते ग माय काय नाही. काय इतकं मला काय काय तिची 12वी तुझी दुसरीच खरी म्हणायचं. मला काय म्हणलं होता सकाळी आहे म्हणला भांडे घास आणि तुझ्या काउंटरवर काय आहे ती घासून घे. मी मला काम सांगू नको मला होत नाही म्हणलं. त्याला म्हणून तुझ्या बायकोला सांग म्हणायचं शिकलेली बायको ती तुझी बायको करी बा म्हणलं. मला नको सांगू माझ्या हातापाय गळून गेले तर माझं दुखायले मला सरकारी दवाखान्यात जायचंय. गुल्लू गुल्लू एवढे पैसे आणून देतात म्हणायचं बायकोच्या हातात. मला काय काम सांगतो तर असं काय तोंड नव्हतं का तुला ना तेवढे माझ्याजवळ पैसे दिले असते मी तुम्हाला 10 रुपये मागितले नसते बिस्किटाला. मग काय ह्या बोलत्यात ते देऊ नाही देऊ काय घेणं देणं नाही. तुला म्हणलं माझं दुखणं सांगायचं नव्हतं पण मला तू काम सांगितलंच म्हणून मला सांगायची पाळी आली. आता दुखण्याला म्हणतोय माईनं बापानं दुख जेल केलं मला दुखण्याचं दवाखान्याचं. आहे का आपलं काही 10-5 रुपयाचं 100-200 रुपयाचा मामला. हा मला जायचंय सरकारी दवाखान्यामध्ये आता. मला बी डोळे चकीन करायचे आता मला जाऊ दोघं आपण. हा हे नाही पैसे दिले नाही देऊ जा. चल आपलं कुठे भीक मागत जाऊ कोण करते काय करायचं नाही कसं वाटायला लागले निघाले का लय चांगलं निघालंय मा लय भारी. करा करा सगळं करा हे आता. 200 याला काय कमी आहे का 200 खायला 2 कमी आहे का 200 यानं काय होतं तिला तुझं का पोट भरतं का त्यावर. त्याच्यात काय सामान शिव्या खाली जरा त्या खाल्ल्या पट्ट्या जरी केलं असतं तर दोन्ही खोक्यात काय बी सामान ठेवायला आलं असतं. एकदम त्या वरल्या पट्टीत केलं या काय त्याच्यात जाऊ नाही ना येऊ नाही. तिथं छोट्या ना त्या पट्ट्या इथं कॅम्प्युटरचं कीबोर्ड असते का ते बटन असं दाबायचे ते असतं इथं ठेवायचं. ते किती आहे एवढूस असतं तिथं ठेवायचंय का ते आणि वर नाही का ठेवायचं. वरी काही नसते वरी नसतं असं आहे का. तिला तुम्हाला येत आहे ना म्हणून आम्हीच मग फालतू निघालो तुझ्या पुढे. कीबोर्ड आज बघ त्याचं येड घेऊन फेडायला आणि मुसळ घेऊन काढायला. ते काय म्हणते किरबड काय म्हणते कीबोर्ड किरबड खुशाल तुम्ही खुशाल डाळ खायला लावला आणि लेकर वाढलं तुम्ही तिकडे घासायला लावलंय खुशाल. लाज वाटते का आता लाज काढून आहे नवऱ्याची पण एवढा मोठा स्वयंपाक केलाय धुणं मरणाचं आला दूध काल तळ्यात पडता पडता वाचले. तुझ्या आईच्या बघण्यात वरण शिजलं तुझ्या माझी लाच काढते. आई दिगत लय कुरपट हातात ठोका बघा की म्हणा तुम्ही खुशाल डाळ खात बसला इथं काम आहे अजून बघलं ठेवलंय काळजी लागली नवरा येऊन शिवाय देईल निवांत खावं पुन्हा. आता तुम्ही एक गोष्ट घातलेली आता बाबा बायका लाज काढते तुम्हाला उद्या मारते हाणते. मारायचा विषय नाही घरामध्ये माणसं येणार आहेत म्हणून मी साफ करायला नाही तर काय ते येणार आहेत ना पाहुणे तिकडून त्याच्यासाठी साफ करायला. ना तर काय शेत काढून लावायचं होतं का त्याला. म्हणत ना शिव्या द्यायची म्हणून करायला लागली. कुणावर पाहुणे कशाला यायचे आपले येणार आहे का ते व्हिडिओ साठी परत घरदार बघायला येणार आहे. घरदार बघा अण्णा साहेबाचा डबल लग्न लावायचंय का घरदार काय पाहुणे यायचे तर रेस मला यायचे पाहुणे काय नारायणगावचे. चल मधल्या मार्गाने कळवायला जायचंय आम्हाला. नारायणगाव नारायणगाव तमाशा कोणाचा होता नारायणगावचा माझ्याकडे घुसले बाबा
नारायणगाव काय करायचंय त्याच्यावरून आपल्याला? आणि हे बघा माझा नवरा नारायणगाव म्हणले ते बात म्हणतोय मी विचार केला बरं बरं असू दे. अरे बाबा आणि कर नारायणगावचीच होते की तमाश गीत म्हणून मी म्हणलं बाबा नारायणगाव म्हणल्यावर मग आता येतील की आपल्या जत्राला तमाशे. काय ते येतच नाही त्यांच्या पोरावर गेले पिक्चर कल्चर जायचं मला असते हा, मग काय असतं आता? कल्ला आंबट आंबट खट लागले छोटं उलून बसलेलं ते ढा चालू आहे काय आणि गावाला हमेशा येत होते मसाला सारखं खाऊन बसली की तेवढा मोठा पुढे ढेगार तुला आता आंबट लागायला. आई खाऊ लागायल्या रेशमा खाऊ लागायल्या ती पोरग खाऊ लागायले हे बाबा पोरगं कसं बघत आहे चित्र बघा की. त्याला चित्र पुढे कुणी माणसं बोलायला कळतंय का ए चित्रा काय नाही कामाला जायचंय की आपल्याला कामाला जायचं का माझ्या मार्गानं त्याची दिष्ट कुठे काढा ए मोराचे पक्का कुठे पण काढू तुझ्या पटकन आपल्याला येतंय का? काय उठरो चिंधा तेवढा दादा. आग त्याचा फोटो काढून घ्यायचा लोकायला मला हे करायचे कमिट काय करायचे मोराच्या पकानं लेकराची दिष्ट काढा नाना लोकायला कमेंट करतात म्हणून. हा मोराच्या पकानं दिष्ट लेकराची काढी जा सगळ्याला माहिती असतं. रस्ताय कोणाला लय लोकायला माहित नाही पिंजऱ्यात मोराचा पक बघा नागाची फळी धर. ते काढून तर कुठे ठेवायचं इथलं? धर. ठीक ए, आहे. धर त्याला. धर. ते इकडे हो का मंडळीनो हे असं मोराचे पक आणायचे आणि ह्या बाळराजाहून दिष्ट काढायची कसलीही दिष्ट झाली तर ह्या मोराच्या पकानं निघालेली असते ती मोर पंख म्हणते त्याला महादेवाची लीला आहे लीला कसली बी दिष्ट झाली की ह्या मोराच्या पकानं काढायची या बघा बरं बरं कसा आहे आमचा गजरू भाड्या हाल त्याला टीव्ही चालू असल्यानंतर काहीच कळत नाही. आगड पगड साऱ्या दुनियाची जगाची नाना, मायबापाची दिष्ट अशी काढते अशी काढत नाही झाड मारल्यासारखी बहानामती पुन्हा तुझी दिष्ट माझ्या बायकोला लागायची तिथे मी काढतो कुत्र्या मागाची बाळाची तिच्या मनाची बरं का जीवाची. बघताय नाना सुनाची काढा किंवा किती ती नाना मग काय म्हणलं तर माहिती आहे का बोलणं खायचं असल्यावर कसं असतंय काय बी आई बोलणं खाय आल्यावर माणूस. नाना काय म्हणते तर मगाशी मी जर आलो असतो तुम्हाला बघायला तर ह्या दोन्ही सुना आणल्या नसत्या कारण की घरामध्ये का माहिती का एक काळी आहे एक नकटी आहे म्हणून. एक काळी आहे एक नक्की आहे म्हणून आणि दलिंदर तर कुठं घर सोडून आला नाही. कोण बघा मगाशी काय म्हणत होते आम्हाला लय वेळ भाषण होत होतं. देवाला होतं कवरची कवर आ. 6 लेकराच्या गड्यावरनी लग्न केलेत मी बांधरणीनं बाईनं 6 लेकराचे सुईरपत बघून पण नवरा असून शिरावर कवा भाकर बांधून कुठं कुणाच्या दारात उभा राहिला नाही. तसं मानते. हा एवढी मोठी हायची होतीस की बॉडी तू बाई माणूस करीत असते का? कोसऱ्यात मजबुरी होती ना बसायची माझी बाई. बी करण्याची म्हणून बाया केलं. माणसाचं काम असते सून बघायचं अहो, माय चांगली म्हणूनच का म्हणलं म्हणली? माझी बी तुला थोड्या काही पसंत- गोष्टीमुळे मजबुरी तुला असं म्हणून पसंत केलं. झाल्या मला काय देणं देणं मग कसं म्हणता मगाशी आम्हाला मी तुम्ही गेलो असतो ते गोष्टी तशा चिघळल्या असत्या मजबुरीचं हा, नाव मी मजबुरी केली असती महात्मा गांधी. हॅट म्हणलं असतं मला हे सुना असल्या का माझे माझे लेकर सोने नाना, तुम्ही हात केला पोरगं टणकून उडलं ग बसा. नाना सुंदर सुंदर पाहिजे होता आपण भेटला. होय? सुंदर पाहिजे त्या कशा पाहिजे होत्या सुना नानाला विचारते मी. एकदा कोणची एक अग तुझं नाव घेतोय मुंबईवर निघाली रेल्वे पुण्याला येऊन टिकली अगं माय थांबा ना मुंबईवर निघाली रेल्वे पुण्याला येऊन टिकली आणि ही जमालाचं नाव घ्यायला मला नाही लाज वाटली. मला नाही लाज वाटली बर वागीन माझी नाव येत नाही अरे मुंबईवर निघाली रेल्वे पुण्याला येऊन टिकली खरंय खोटं हे तुम्हालाच माहिती आहे. आणि ही जमालाचं नाव घ्यायला लाज कशाला वाटली बघा तुला येतंय का माझं नाव घ्या फुटका तोंडाचे मला कवाची येत नाही. काय त्याला नवरा म्हणून हाय नवरा काय नवऱ्याची इज्जत करी जाते जरा थोडी नाना तुम्हाला नाव येत नाही कुठं काही आणि इथं काय गेलंय म्हातारपणी ढोकळा म्हणी तुम्ही काय- तिथं गेलंय भान आणि तुमचं माझं काय मी मजबूत आहे आणि तिच्यावर जाऊ का दाखवाय चाललो माझी मी कुठे माझ्या गाडी लागायचं का करू द्या आता? काम अडकलंय म्हणून नाही, जरा नाही. बरं आहे. आता चहा करून देत जा. डोळ्यानं मला जास्त व्हायला लागले भूक लागायला लागली. त्यांना गोळ्या म्हणतात चहा प्या डॉक्टर बी म्हणतात चहा प्या. चला मला जायचंय माझ्या रानात शेतात नाना जायचंय. तुझ्या डायलॉग असतंय गोळ्या तिकडे खाल्ल्या जनावरं चहा ढोर अरे हरभर वाकडे तिकडे इथे एक ढाळा तिथे एक ढाळा चहाला खासून घ्यायचं कसं काय बा ते काय विकलं बा, मला लक्षात. हा त्याला काय करायचं माहिती का त्याला काय करायचं जायचं त्या टाकीत बुडवायचं. झाला ए पूजा कुठून कच कच पडते जाऊ द्याशी
बघणार मला वासराला 50 रुपये द्या चला काय 50 रुपये द्या मला रुपये नाही नाही मला काय सांगू होते मला तर अस्तर मी आणायचं दिले. होते तर मी दिली द्या. आता काय नाही माझा द्या. अन्नाची पट नाही मी असल्यावर तुला दम नाही किती पैसे दिले तुम्हाला घरात किती दिले तर? किती होते? लय झालं गड्या आता मग तर खायला किती पियाला 1000 रुपये माझे गेले त्या आठवड्यात बाजारापासून मला तर 20 रुपये दिले त्याच्या. हे बघ, मला तर रुपया बी नाही दिला फक्त 350 रुपयाचं बॅलन्स केले रेशमीला किती दिले, जानूला कवा बी हाय तर खाय भडे उद्या जोगवाच खाय किती बी घातलं तरी हा कवाच म्हणणार नाही खाल्लं म्हणून आणि घातलं म्हणून बाई, मला दिले बाई हा बघा मला 20 नाही तुम्हाला अशात पैसे मागितले का नाही बरोबर काय बोलतो मग? दिलेत की? लेकीचं तुम्हाला ताट बिस्किट सुनाला वगैरे केलं देतोय. आणि तुला घरानं देतोय. पांदीला गेलं कवा बी पांदीला घरानं जायचं तीच जाणार बाई, हो ना. किती बी सांभाळा आणि किती बी काय हा. करा. ती घरानं जाणार म्हणजे जाणार बघ पोरं दुसरे हा म्हणते गं, मग खरंच आहे ना. बाई अगं मी ऐकलंय कुठंतरी असं निघालत 4 सुना होत्या म्हणून बरं का हा. आणि 4 सुना मग सासू कसली असेल घरात 4 सुनाचा काही मेळ लागू देत नसं सासू कशा ह्या सुनाला वेगळंच बोलायचं त्या सुनाला वेगळं बोलायचं त्या सुनाला वेगळं बोलायचं मग ती 4 सुना टेन्शन आले सासूचा इंतजाम करायच्या मग पुढे तिची म्हातारी गेली मरून तर काय म्हणल्या ती टेन्शन फॅक्ट म्हणले कुणालाच नाही आम्ही खांदा देऊ देणार म्हणले आमची मायच होती म्हणले ही आणि आम्हाला इतकं सांभाळलं तिनं मग ती 4 सुना बघ तिला खांद्यावर घेऊन गेल्या टटकीवर काय केली गोष्ट कडे हा ही झालेली आहे आता कुठंतरी मध्ये ग परंपरा हा, त्याला म्हणतात बाई आणि त्याला म्हणतात सुना लेकायला सुद्धा असं खांदा नाव देऊ देत गाजवावं नाही. लागतंय सुनायनं गाजवलं का नाही ना कुणालाच म्हणले हे आम्ही बघा खांदा की देत नव्हतं हे बघा कसं बोलतय हम्म. लेकायला पण नाही म्हणले द्यायचं कुणालाच नाही म्हणले आम्हाला मायसारखं सांभाळलंय आणि आम्ही कुणाला खांदा देणार नाही 4 सुना उठल्या आणि कदा कच खांद्या देऊन गाडीवर म्हाताऱ्याची गेल्या. मूठ माती करून आल्या करून आनंदाला. आल्या म्हणा किती त्यांचं महात्मा म्हणायचं मोठं किती त्याच्या दीर्घ म्हणायचं किती मन मोठं म्हणायचं किती बिचारायचं तिनं जीव बघा आता लावला असेल. आमच्या आणखी दोघांची एक लग्न कर म्हणजे तुम्हाला विचारतो ना घरात भांडण बरोबर आहे कसलं सुरू नाही सुनायचं 2 सुना कशा काय सुना माहिती राहायच्या? ना. 4 आणि हाय ह्या सुनायला सांभाळून की काय करायचं 2 लग्न 10 लग्न केल्यावरच काय ते लायक होत्या 4 सुना 4 लेक होते म्हणून 4 सुना आलत्या तसे तर मोठी सोनच खंबी नाही तुम्हाला द्यायचं म्हणल्या जसं गाडं जर निसकायचं नाद दिसायला लागलं तर आपल्याला काय किती तुम्हाला पाया करावं लागलं गजरा? हा तर नानाला चहा करून दे आता चहा करून दिला होता नानाला किती 2 घोटच पिरत बघा, किती प्यायचंय गागरीवर नाही हो, बघा. जास्त नाही आपल्याला आई नाना काय करते आता कमी दिला जास्त दिला अगं जास्त 2च दिला. घोट सांगितलाय मी. काही जाती जा आता या टाकून कारळ मध्ये मी बोलायची